बालमित्रांनो, नमस्कार. गमभनच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, दिवाळीची पहाट म्हणजे कुडकुडणारी थंडी असते. आता सध्या मुंबई वगळता सगळीकडे या दिवसात थंडीचा कडाका जाणवत असतो. आता तुम्ही म्हणाल, आम्ही मुंबईत राहत नाही, पण तरी आमच्या गावी अजून काही थंडी नाही आहे. कारण मित्रांनो, सध्या हवामान बदलाचे परिणाम आपण सगळेजण भोगत आहोत. तर आज या पहाटेचं, थंडीचं आणि एकत्र दिवाळीचं हे नातं सांगण्याचं कारण तुम्हाला अभ्यंग याच्याबद्दल माहिती देणार आहे. तुम्हाला सगळ्यांना ऐकून माहितीच आहे की दिवाळीमध्ये आपण अभ्यंग करतो. आता नुसतं अभ्यंग हा शब्द मी वापरते. आपण प्रचलित बोलण्यात किंवा सहजपणे अभ्यंग स्नान असं म्हणतो, पण खरं तर अभ्यंग स्नान असं म्हणायची गरज नाही आहे. हा शब्द फक्त अभ्यंग असा आहे. तर ह्याच्याबद्दल जाणून घेऊया. ते असं की दिवाळीपासून पुढे थंडी सुरू होत असते, बरोबर. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी हे थंडीचे महिने असतात. या पुढच्या काळात हाडं, केस आणि आपले दात यांच्यातली स्निग्धता कमी होऊ लागते. आपली त्वचा कोरडी होत असते, सांधे दुखतात, हाडांचा ठिसूळपणा वाढत असतो. आता हे सगळं टाळण्यासाठी आणि आपलं शरीर अधिक सक्षम करण्यासाठी किंवा मजबूत करण्यासाठी हे अभ्यंग करत असतात. तेलाने मसाज करून नंतर कोमट पाण्याने आंघोळ करायची म्हणजे स्नान करायचं म्हणजे अभ्यंग. म्हणूनच मी मगाशी म्हटलं तसं खरं तर अभ्यंग या शब्दापुढे स्नान हा शब्द लावण्याची काहीच गरज नाही आहे. आपल्याकडे आयुर्वेदामध्ये अभ्यंगाचं खूप महत्त्व सांगितलं आहे. त्याच्यामुळे आपण वर्षभरसुद्धा अभ्यंग करू शकतो. लहान बाळांपासून म्हाताऱ्या माणसांनासुद्धा अभ्यंगाची खरंच गरज असते. बालमित्रांनो, अभ्यंग रोज केलं तर आपल्या आरोग्यासाठी ही खूप चांगली गोष्ट आहे. पण आपल्यापैकी खूप मित्रांची शाळा सकाळी असते, हो ना. मग आपण किमान सुट्टीच्या दिवशी अभ्यंग करायला काय हरकत आहे. म्हणजे सुट्टीच्या दिवशी थोडंसं लवकर उठायचं, शाळा नसली तरीसुद्धा थोडं लवकर उठायचं, आईकडनं असं तेल लावून घ्यायचं, छान मसाज करून घ्यायचा, थोडंसं उटणं घ्यायचं, उटण्याने अंग चोळून घ्यायचं आणि मग छान अशा कोमट गरम पाण्याने आंघोळ करायची म्हणजे अभ्यंग. तर कशी वाटली ही माहिती? आता ही अभ्यंगाची माहिती तुमच्या इतर सगळ्या मित्रांना नक्की पाठवा. पण कशी पाठवणार? हा व्हिडिओ सगळ्या मित्रांना फॉरवर्ड करा, ठीक आहे. आणि त्यांनासुद्धा सांगा. काय सांगणार? आमचा म्हणजे गमभनचा दिवाळी विशेष व्हिडिओ आवर्जून बघा. गमभनने दिवाळी विशेष मालिका सुरू केली आहे. तुम्ही याआधीसुद्धा काही गोष्टी, कविता ऐकल्या असतीलच. तुम्हाला माहिती आहे ना मित्रांनो, मोठ्या माणसांसाठी दिवाळी अंक असतात बरं का, स्पेशल. मग आता लहान मुलांसाठी काय द्यायचं, म्हणून मी आणि गौतमी काकूंनी ठरवलं की लहान मुलांसाठी आपण गमभन मराठी भाषा कार्यशाळेच्या सगळ्या मित्रमैत्रिणींकडून दिवाळीच्या शुभेच्छा देऊया. पण त्या फक्त अशा शाब्दिक शुभेच्छा नाहीत, तर दिवाळीच्या दिवसात रोज एक छान गोष्ट, एक छान कविता आणि दिवाळीबद्दलची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची आणि तुम्हाला सांगायची. ती तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा. तर चला, आमचं हे यूट्यूब चॅनल बघत राहा. सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला तर अजिबात विसरू नका. आणि दिवाळी स्पेशल म्हणजे दिवाळी विशेष पुढचा भाग ऐकायलासुद्धा विसरू नका. धन्यवाद.